काय पिंजऱ्याची मागणी केली, आता बिबट्या इथं ट्रॅप झालाय, दुसरा देखील बिबट्या या ठिकाणी 8 दिवसात ट्रॅप झालाय. किती बिबटे या ठिकाणी अजून वावरत आहेत? परिसरात भरपूर बिबट्यांची संख्या भरपूर आहे. आता सध्या आमच्या नजरेत जे येतात, आम्ही जे डोळ्यांनी लाईव्ह बघितलेत, ते सर्व पिल्ल सापडायला लागली. मोठे बिबटे अजूनही ट्रॅप होत नाहीत. वन विभागाला आमचं मागणं आहे, जनमानसांच्या भावनांशी खेळू नका. तुम्ही तातडीनं उपाययोजना करा, पिंजऱ्या लावा, पण माणसांचे जीव वाचवा. आता पिंजरे लावून काही बिबटे पिंजऱ्यात जाऊन आलेले आहेत, ते पिंजऱ्याच्या बाजूने फिरतायत, परंतु बिबट्या काही तो मोठा जो बिबट्या आहे तो पिंजऱ्यात अडकत नाही. हे बारकाले जे 1.5-2 वर्षाचे ज्या बिबट्यांना अनुभव नाहीत ना, ते बिबटे आतमध्ये ट्रॅप होतात. तुम्ही कमी कमी जे पकडले त्यांना कायमस्वरूपी यांचा बंदोबस्त करा, यांना बंदच ठेवा, यांना ओपन करूच नका परत. जे तुम्ही पहिले पकडलेत परत सोडलेत ते बिबटे आता पिंजऱ्यात जात नाहीत. काय मागणी? आता तुम्ही जुन्नरच्या फॉरेस्ट विभागाला त्या ठिकाणी मागणी केली होती, आता देखील त्यांनी उपाययोजना करून बिबट्या या ठिकाणी जेलबंद केलेला आहे. आता काय नागरिकांची या ठिकाणची मागणी आहे? नागरिकांचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही आता जशा उपाययोजना आमच्या त्या दिवशीच्या म्हणण्याला यांनी पण आमचा मान दिला, तात्पुरता पिंजरा आणलाय, लगेच लावलाय, त्यांनी त्यांचे शर्तीचे प्रयत्न केले. भविष्यात ते असेच प्रयत्न चालू ठेवा, जेणेकरून माणसांचे जाणारे जीव वाचतील, होणारा उद्रेक वाचल, सरकारी मालमत्तेचे जे नुकसान होत आहे, गंभीर लोकांवर गुन्हे दाखल होतात, या सर्व घटनांना या छोट्या छोट्या गोष्टी कारणीभूत असतात. त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं प्रयत्न शर्तीचे ठेवा. त्याला तातडीने जिथं लोकांची मागणी तिथे पिंजरे लावा, लोकांचे जीव वाचतील, तुमचे होणारा यंत्रणेवर येणारा ताण सुद्धा वाचल. वेळेमध्ये कुठल्या गोष्टीची उपाययोजना करा. आता आम्ही काही अंशी समाधानी आहेत का, जेणेकरून आमच्या इथे 2 गेले, एखाद्या माणसाचा तरी जीव वाचलाय. म्हणजे दहशत करणारे बिबटे जेलबंद आहेत? दहशत करणारा बिबट्या अजूनही जेरबंद झालेला नाहीये. याची पिल्लच ही फक्त जी सोबत फिरतात ती जेरबंद होत आहे. पिल्ल म्हणजे मोठे दिसत आहेत. यांचं आयुष्यमान साधारणतः 2 वर्ष, 2.5 वर्ष, 3 वर्ष, याच्या पुढे नाहीये. मोठा बिबट्या आम्ही डोळ्याने पाहिलाय, आमच्या अंगावर आलेला आहे, म्हणून आम्ही सांगतोय की हे बिबटेची सर्व पिल्ल आहेत. मोठाले प्राणी अजूनही बाहेर मोकाट फिरतायत. वन विभागाला आमचं सार्थ म्हणणं आहे, तुम्ही तुमच्या काय आंतरस्थ टेक्निकली ज्या गोष्टी असतील त्यांचा वापर करा, पण त्या मोठ्या बिबट्यांना तुम्ही जेरबंद करा.